विदिशा जिल्ह्यातल्या रांगियापूर परिसरात दोन शेजाऱ्यांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता। सुरुवातीला छोटंसं भांडण वाटलेला हा प्रकार हळूहळू विकोपाला गेला आणि एका शेजाऱ्याने सूड घेतला, पण तो चक्क घरात साप सोडून। हो, तुम्ही बरोबर ऐकताय। प्रथम त्या शेजाऱ्याने आपल्या शेजारच्याच्या घरात नागिन सोडली आणि तो एवढ्यावरच थांबला नाही। काही दिवसांनी परत त्याच शेजारच्याच्या घरामध्ये चक्क कोबरा सोडला। पहिल्या वेळी साप आल्यावर घरातल्या व्यक्तीने तो साप ठार मारला, पण परत घरात कोबरा सोडल्यानंतर त्याचा संयम सुटला आणि सापाला पकडून तो पोहोचला थेट कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये। त्या आरोपीच्या हातात साप पाहून आणि ही सगळी कहाणी ऐकून पोलीस सुद्धा हैराण झाले होते। तक्रारदाराचं म्हणणं असं होतं की त्याचा शेजारी सर्पमित्र आहे आणि याचाच फायदा घेत त्याने माझ्या घरात साप सोडून सूड घेतलाय। फक्त घाबरवण्यासाठी नाही तर थेट इजा करण्याच्या उद्देशानं त्यानं ठरवून साप घरात सोडले होते। सध्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत। पण एकमेकांशी भांडण झाल्यावर घरात नागिन सोडणं किंवा कोबरा सोडणं याला आता काय म्हणावं हे तुम्हीच कमेंट करून नक्की सांगा।